नमस्कार. आपण पाहतो आज नाश्त्यासाठी खास रेसिपी. पटकन होणार आहे. त्याला आम्ही तिरडं म्हणतो, तुम्ही डोसा म्हणू शकता. तांदूळाच्या पिठाचा डोसा. चला तर आपण साहित्य काय काय लागते ते बघूया. यासाठी पहिल्यांदा मी तांदळाचं पीठ घेतले. हे तांदूळ धुवून, सुकवून, वाळवून म्हणजे त्याचं पीठ करून आणले. साधारण 1.5 वाटी पीठ आहे. आता यात आपण बाकीचं साहित्य घालूया. चवीनुसार मीठ, इथे मी कांदा लसूण मसाला घातलाय 1 ते 1.25 चमचा. अर्धा चमचा हळद घातली. आता ही घालते कलौंजी, कांद्याचं बी आहे अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरे इथे हातावर सोडून घालते. अर्धा चमचा ओवा, कोथिंबीर, खूप भरपूर कोथिंबीर. आता आपण हे मिक्स करून घेऊया. कोरडंच आधी पीठ. आणि थोडं थोडं पाणी घालून ही पीठ भिजवून घेऊया. असं आपल्याला इथे सैलसर भिजवून घ्यायचं आहे पीठ. भज्याच्या पिठाच्या प्रमाणात थोडंसं सैल, अजून डोशाच्या पिठासारखं. तांदूळाचं पीठ असल्यामुळे खाली जाऊन बसतं, त्यामुळे तुम्ही खालीपासून व्यवस्थित मिक्स करून घ्या. झालेलं आपलं पीठ भिजवून. मी आता गॅसवर तवा ठेवते, गॅस लावते. आपला तवा चांगला तापलेला आहे. आता आपण तेल लावून घेऊया त्याला. तेल लावताना थोडं तवा गॅस थोडं कमी करा. असं डावाने घालायचं. खूप मस्त होतात, चवीला खूप छान लागतात, खुसखुशीत आणि सुंदर होतात आणि खूप फास्ट होणारा पदार्थ आहे हा. अक्षरशः 10 मिनिटात तयार होतात हे डोसे. आता आपण थोडं वरनं तेल टाकू. तुम्हाला दिसत असेल इथं स्पॉन्जी व्हायला लागला, निघायला लागला आपोआप. वरून थोडंसं तेल टाकू. मस्त झालं. तुम्हाला दिसत असं छान जाळी पडलेली अशी. दोन्ही साईडनं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे.
एकदम सहज निघतो, चिकटत नाही, काही नाही तव्याला. तो तवा चांगला तापवून घ्या. झालेलं आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. आणखी मी करते. दुसरा करताना तर तेल लावताना थोडा गॅस कमी करा. तव्याला तेल लावताना तुम्ही नॉनस्टिक तव्यावर किंवा लोखंडाच्या तव्यावर पण करू शकता. मी बिडाच्या तव्यावर करते. हा माझा बिडाचा तवा आहे. आता आपण दुसरा डोसा घालून घेऊ किंवा धिरडं घालून घेऊ. आम्ही याला धिरडं म्हणतो. तुम्ही ऐकू तर लावा आणि गॅस मोठा करायचा. म्हणून थोडं तेल घालून घेऊ. ते आपोआप कडेनं निघायला लागतो, सुटायला लागतो. झालं की हे बघा बघू. छान झालं बघा. तुम्हाला मगाशी केलेलं पहिलं केलेलं दाखवतो की मऊ आणि खुसखुशीत कुरकुरीत असं झालेलं. आवाज ऐकत असाल तुम्ही. हे झालेलं आहे. आपण डिशमध्ये काढून घेऊ. आता मी आणखी करते. आणि तुम्ही ही धिरडी किंवा डोसे सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या चहा बरोबर थोड्याशा छोट्या नक्कीसाठी मुलांसाठी करू शकता. मी तिसराही टाकलेला आहे. किती छान झालं बघा. आता आपण आधीच केलेलं तुम्हाला दाखवते. किती जाळी छान पडली. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडली. आणि कुरकुरीत आणि मऊ पण असं दोन्ही असतं. हो, आता हे तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा चटणी, हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी ते नक्की मला कळवा. एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणखीन चॅनल नवीन आहे माझा. तुम्ही चॅनलला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीज तुम्हाला तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. थँक्यू.